बघायला मिळतोय. नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर तारापूर संघ फलंदाज पाठवा, क्योंकि आप जीतो ना जीतो कल तो बिर्याणी बनने वाली है. तारापूरमध्ये प्रत्येकाच्या घराघरात मोहल्ल्यामध्ये उद्या बिर्याणीचा आस्वाद बघायला मिळेल. एका साईडला जातोय, दोन्ही ओपनिंग दोन्ही काय दर्जा दिलाय, काय क्लास भागीदारी बघायला मिळेल. प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट भागीदारी या ओपनिंग पेअरची पाहायला मिळेल. एका साईडला विचार केला तर साकीर मुल्ला आणि एका साईडला विचार केला तर जिशान. निश्चितच देव कोणताही असो, धर्म एक असतो. शेवटी समाज आपला एखाद्या देश, आपण वासी हिंदुस्थानी आहेत. पण जेव्हा ईद वगैरे येतो तेव्हा लायटिंग जर बघायची असेल तर तारापूरच्या मस्जिदची लायटिंग, बायपासच्या रोडवर जा आणि रोषणाईची मजा घ्या. काय खूपसूरत नजारा बघायला मिळतो. वॉटर लायटिंग, अप्रतिम लायटिंग बघायला मिळतो. तरुणाईचं कौशल्य, इलेक्ट्रिकचे जमाना आणि एक लायटिंग बघायला मिळते. मी माझ्या गावाला जातो, माझं प्रॉपर गाव कलोल आहे, पण अर्धा तास थांबतोय आणि त्या लायटिंगचा नजाकत बघायला मिळतो. सेकंदाला प्रेक्षक पण बजणारी ती कलात्मक लायटिंग तुम्हाला बघायला मिळते आणि तेच गाव तुम्हाला तारापूर पाहायला मिळते. हॅलो, चला बघा, पहिल्या शेवटी घेऊन झालं बट अक्कू आणि एका साईडला बघायला मिळतो तो म्हणजे साकीर मुल्ला. दोन्ही ब्रँड फलंदाज, दोघांचे चुरस आहे. सामना मालिकावीरसाठी दोघांची चुरस बघायला मिळते. इकडे बघा, पहिला चेंडू इकडे बघा, एक धाव पूर्ण होते, आपलं खातं उघडलंय तारापूर संघाने. अशा पद्धतीने फलका धावसंख्या लागली जाते. एक लेग बायच्या रूपामध्ये आपण बघतात मेगा फायनल. एका साईडला तारापूर 11 आणि एका साईडला बघायला लागतो दिलवाडी संघ. दिलवाडी संघ नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण बघितलं सर्वोच्च धावसंख्या कोणत्या संघाच्या नावावर, दिलवाडी संघाच्या नावावर सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतल्या आपण बघत आहात. पुन्हा शेवटी दाखवू जिशानला. हा, जिशानने प्रेमाने सांगितलं यस मै हा हो तू आजा. अशा पद्धतीने धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि बघता बघता फलकात धावसंख्या 2 होत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. बॅकफुटला गेलाय, चेंडू खेळायचा कव्हरच्या दिशेला बॅटची एज घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोनला. दरम्यान फलकात धावसंख्या 1 ने वाढली जाते, धावसंख्या 3. आपण बघत आहात फायनल सामना महाकाल चषक 45-2023. विजेता संघाला 50,000 रुपयाचा रोख पारितोषिक पाहायला मिळणार आहे, जे दिलं रिच टू रिच मनी यांच्याकडनं आपल्याला दिलं गेलंय. आणि मोतीलाल शाह तुमचं देखील कौतुक करायला या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटवर असेल तुमचं प्रेम इथे दाखवून देते. बॅकफुटला गेला, कट केला, पुन्हा जातो फेंडू पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या थर्डमॅनच्या रिझनला आपल्या धावसंख्या 1 निवडते. 4 चेंडू 4 धावा ह्या पाहायला मिळतात. खूप चांगला षटक हाताळताना अक्कू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला पहिले खेळून काढला, चेंडू फक्त दिशा दिला, चेंडू जातो स्क्वेअरच्या रिझनला थ्रो करेपर्यंत फलकात धावसंख्या 1 निवडते. 5 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. पण या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढे कमी. ब्रँड कशासाठी म्हटलं जाते हे साक्षात इकडे आम्हाला पाहता आलं आणि आयोजकांचं मी कौतुक केलं. ज्या पद्धतीने एका दिवसासाठी बरोबर काला समालोचकांचं आवडलं आणि प्रेम बरोबर ते पुनश्च मला एकदा चान्स दिलं, त्यामुळे निश्चितच आयोजकांचं, पंचाळी क्रिकेट प्रेमींचं आणि विशेषतः आमच्या महिला भगिनीचं मी कौतुक केलं. ज्या पद्धतीने तुम्ही सामना बघतायत आणि आपल्या गावातल्या संघासाठी येणाऱ्या पाहुण्या खेळाडूंसाठी ज्या कौतुकास्पद तुम्ही टाळ्या वाजवल्यात त्याबद्दल तुमचं देखील कौतुक करायला पाहिजे. जिथे जिथे जाईल तिथे तिथे या स्पर्धेचं निवेदनाच्या माध्यमातून मी आठवण करून देईल. या स्पर्धेच्या दर्जाचं समांकन मी लोकांपर्यंत मांडेल. मग ते ओव्हरआर्म असो, कबड्डीची स्पर्धा असो, ज्या खेळाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा मला संपर्क मिळते तेव्हा या गावाचं आणि या स्पर्धेचं नाविन्य आपण इथे लोकांपर्यंत मानतो. खरोखरच ब्रँड का म्हटली जाते. आणि संतोष युसूफ हे एक ॲक्च्युली बहुत बडा मॅच आहे, टुर्नामेंट आहे, अप्रतिम टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते. पुणे गोलंदाज बघायला मिळतो म्हणजे सुधाकर शिरोडकर, एक पोलीस डिपार्टमेंटचे मोठे ऑफिसर होते. काय ठाण्याच्या वेळेस त्यांनी काम केलंय बघा. नावानिशी एखाद्या माणसाला पदाची आठवण देखील करायला बघा. तेव्हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये होतो. पोलीस शिरोड आपलं सुधाकर गोलंदाजी करत असताना इथे बघा चेंडू टटवला, इथे बघा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. यस त्याचं कॉल झालं होतं, धावू का नको धावू, पण साकीर मुला ठाम राहिले आणि पुन्हा एकदा जातो तो जिशान. पुन्हा सुधाकर समोर फलंदाज जिशान. जिशाने टॅप केला आहे, सरळ चेंडू हातामध्ये जातो. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय आणि विशेषतः कधी प्रॅक्टिस करत नाहीये, फक्त मॅच टू मॅच खेळतो. बॉयलरचे पार्ट्स बिझनेसच आहे. आपण एमआरडीसीचे मोठमोठे बॉयलर लागतात ना, त्याचा पार्ट्स हा बिझनेसमॅन आहे. बघा कशा पद्धतीचं म्हटलं जातं. एखाद्या माणसाची चूल कळली की आपल्याला चाहूल देखील कळते. अशा पद्धतीचा बिझनेसमॅन हा खेळाडू म्हणून बघायला मिळतो. इथे बघा निशाद स्क्वेअरच्या रिझनला एक थ्रो करेपर्यंत फलक धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती 7. तर पहिल्या षटकात 6 चेंडू 6 आल्यानंतर दुसऱ्या षटकात 2 चेंडू निर्धाव गेले, तिसऱ्या चेंडू धावून निघते. 7 धाव फलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात मेगा फायनल महाकाल चषक 45-2023 तारापूर 11 विरुद्ध दिलवाडी. टॅप केलाय आणि सरळ चेंडू जातो निघून स्ट्रेट डायव्ह सेपर झोन मध्ये 4 धावांची धावसंख्या 4 निवड धावसंख्या 11 धावा या फलकावर लागल्या जातात. इतका चांद दिवस निकलता ना
इथचा चान्स जसा दिसतोय तशा पद्धतीचा मोठा चेंडू या साखर मुलाला बघायला दिसतोय. काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय, पुन्हा टॅप केलाय आणि इथं बाकी पुन्हा चेंडू जातो. चेंडू झाला ऑफ स्पिन, परंतु चेंडू शॉर्ट पिच होता, त्याचा पुरेपूर फायदा गेला. बॅकफुटला गेले, चेंडू टॅप केला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, 106 धावा साकीर मुल्लाच्या देखील होत आहेत. 144 आहेत त्या अक्कूच्या. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू मिड विकेटच्या रिझनला जातो. चेंडू सीमा पलीकडे बॅक टू बॅक हॅट्रिक चौकार बघायला मिळतो का? इथे बाकी हॅट्रिक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. दरम्यान षटक संपले 2 आणि फलक धावसंख्या लागली ती 19. चला संगीत रजनी आपल्या जाता जाता आठवणीची गाणी आमच्यापर्यंत पोचवा. एक ते शानचं गाणं घ्या ना. टी जाता जाता आठवण झाली पाहिजे का? तुम्ही जिथे जा तिथे तुमचं नाव होतं यात नो डाऊट, पण तुमचं ते आमच्यापर्यंत पोचवा. शानचं गाणं घ्या जाता जाता. दोन्ही षटकं झालीत. बघा तिसरं षटक कोण हाताळतोय. अतिशय सुंदर ओपनिंग. आतापर्यंत विचार केला तर स्पर्धेची सर्वात चांगली ओपनिंग जोडी कोणती असेल तर ही झिशान आणि साकीर मुल्ला. काय भागीदारी केलाय. एक दर्जेदार फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये वेगळ्या पद्धतीचं कौशल्य या खेळाडूकडे पाहायला मिळेल. आता पुन्हा अक्षय आपलं वैयक्तिक दुसरे षटक हाताळतोय. झिशान चेंडू टटवला स्क्वेअरच्या रिझनला जातोय. इथे बाकी डिक्लेअर झोन जातो. एकच धाव फलकावर लागली जाते आणि बघता बघता 20चा दिवस असतो. आपण बघतोय त्याच्यामध्ये 20 धावा या फलकावर लागल्या जातात. क्लास दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते साकीर मुल्ला यांच्याकडनं. आपण बघितलं बॅटची एज घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये जातात. एक धाव फलकावर लागली. धावसंख्या होते 21. 786 म्हटलं की मॉमेडन लोकांचं लकी फिगर, 21 म्हटलं की हिंदू लोकांचं लकी फिगर, पण शेवटी दोघांची टोटल जर केली तर 21च बघायला मिळते. अशा पद्धतीने 21 धावा या फलकावर लागल्या जातात. रिव्हर्स बघायला मिळतो. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चला मित्रांनो इंजुरी वाचवा, कारण अशीच फिल्डिंग करताना आपला अगवणगावचा खेळाडू विकास हा इंजर्ड झाला होता. आज त्याचा वाढदिवस आहे. आमच्या जन्मदिवसाबद्दल तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. चांगला टॅप, चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा हाताला मिळेल. चांगला कमबॅक केलाय अकुल या षटकामध्ये. यस, पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी हलक्या वेळे घेऊन काढला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. तोपर्यंत फलकावर धावसंख्या 1 ने 1 धावसंख्या होते ती 23 धावा या फलकावर लागले जाते. तिसरं षटक मार्गस्थ आणि 23 धावा या फलकावर लागल्या जातात. इथे कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. ओखो, काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते रोशन यांच्याकडनं. सुपर फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग, व्हॉट अ टॅलेंट. डीजे धन्यवाद रोहित डीजे. जेवढं प्रत्येक कलाकाराचं कौतुक करे. काही कौशल्य वाजवलं जाते. रात्रीच्या 1:30 वाजता असं गाणं वाजवायचं आणि असंख्य लोकांना पकडायचं हे तुम्हाला बघायला. आणि माझं स्कोररचं नाव आहे ते चला निखिल मात्रे हे स्कोरर देखील आम्हाला खूप चांगलं काम केलं. प्रत्येकाने केलेल्या कामचं बघायला मिळते. आता बाकी कैवल्य हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 3 षटकं झालीत आणि फक्त धावसंख्या लागली ती 24 धावा. काय दर्जा बघितलाय हो स्पर्धेचा. प्रत्येक
प्रत्येकाने तोंडात बोटं घातलीत अशा पद्धतीचं आयोजन बघायला मिळालंय. इथे बाकी चेंडू टॅप करायचा, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनमध्ये. इथे बाकी धावसंख्या एकने वाढली जाते. ज्या संध्याकाळी ज्या गोष्टीची लोकांना आठवण होते त्या धावसंख्या फलकावर लागल्या जातात. म्हणजे क्वार्टर 25 धावा या फलकावर लागल्या जातात. साकीर मुलाच्या वडिलांनी आता माझ्याशी फोनवर गोष्ट केली, खूप चांगलं प्रकार आमच्या खेळाडू इन्क्लूड करतात. आमचं काय नसतं, तुम्ही खेळ केलात की आम्हाला आपोआप ते शब्द सुचतात. देवाची देणगी असतो शब्द सुचण्याची. माणूस का समाजाच्या कोणता पाठ करून येत नाहीये. टॅप केला, टॅपमध्ये ताकद नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. हा तुम्हाला भंडारी आणि कुणबी असा मिक्स समज बघायला मिळतोय. तो म्हणजे तुम्हाला दिलवाडीचा संघ बघायला मिळतो. कुणबी आणि भंडारी असा मिक्स समज पाहायला मिळतोय. तो संघ बघायला मिळतो. हा चांगला क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो. तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण तिकडे बघायला मिळतोय. दिलवाडी गावाची वस्ती पाहिली ना तर एक रस्ता पण 4-5 मार्ग असं बघायला मिळतोय. तसंच तुम्ही दिलवाडी गावामध्ये गेलं तुम्हाला वेगवेगळ्या आळ्या बघायला मिळतील. तुमच्या अनिलची आळी वेगळी बघायला मिळेल, तुमच्या अक्कूची आळी वेगळी बघायला मिळेल. तिकडे तुमच्या GMची आळी वेगळी बघायला मिळेल. GM म्हणजे गणेश आपला BRC मध्ये कार्यरत आहे. इथे बाकी अभी जगात धन्यवाद डीजे. वासुदेवाला गाव जागृत आले, वासुदेवाची स्वारी. काय गीतं ऐकायला मिळतात. अप्रतिम गीता नजराना तुम्हाला बघायला मिळतो. क्लास सुंदर गोलंदाजी हाताळीत जाते. कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात ना, आत्मविश्वास एकदा आला ना की कशाला बघायला मिळतोय. कारण क्वार्टर फायनलमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचा खेळ केला दिलवाडी संघाने, एक काबिलियत कौशल्य बघायला मिळते. टॅप केलाय. हा इथे बाकी टॅप सुंदर बघायला मिळतोय. साकीर मुलाचा टॅप कसा असं माहिती आहे का? एखाद्या आमच्या ताई आणि वहिनी आरशामध्ये टिकली कशी लावावी बघून तशा पहिले टॅप बघायला मिळतोय. काय प्रत्येक टॅपमध्ये ताकद बघा कशा पहिले बघायला मिळतोय. इकडे आल्यानंतर परमेश्वराने खूप काही वेगळी शक्ती मला दिला. माझ्याकडे शब्द नसतात आणि मला तुम्ही उद्या विचारा की दीपक भाऊ तू काय बोलला ते मला माहीतच आहे. ही गॉड गिफ्ट आहे, परमेश्वर दिलेली गिफ्ट. आणि रसिक माय प्रेक्षकांनी केलेलं प्रेम ह्याच्यामुळे समालोचन बघायला मिळते. इथे बाकी धावा होतात त्या 33. पुण्याचे गोलंदाज तुम्हाला बघा, नवोदित गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. हा रोशन नावाचा. बघूया नाव कसं रोशन करतोय. आईने जन्म झाला तेव्हा सांगितलं की वंशाचा दिवा आला नाही तर रोशन नावच ठेवायचं. आणि बघता बघता आजीने नाव ठेवलं रोशन. इथे बाकी नाझीर टॅप केला. क्लास मॅच. हॉलीबॉलचा गेम इकडे पाहायला मिळते. हॉलीबॉल मध्ये आपण सर्व्हिस करतो, बनवून देतो आणि स्मॅश करतो. तशा पहिले वैभव नवने वैभव साम्राज्य गाजवलं या क्षेत्रक्षणावरती. काय दर्जेदार क्षेत्रक्षण बघायला मिळते. रोषणाई A+, मॅच डेव्हलपमेंट A+. प्रत्येक भागात या टुर्नामेंटचा तुम्ही जो विचार केला तर A+ बघायला मिळतो. काय सुंदर चेंडू हाताळला गेला. मनामध्ये विचार केलाय, मुलीला पाहिलाय, कॉल करू का नको करू, मागे पुढे पाहिलं तिथपर्यंत काम फसलं. इथे टॅप केलाय. हो बघितलं. चला निश्चितच तुम्हाला सांगितलं मनोरला आली तो कॉल करत जा, हे गीत घ्या. असं नाही आपल्या डिजिटल स्कोरची आपण फरमाईश पूर्ण करूया. कारण उर्जी डीजे असं आहे. कारण तुमचा एकमेव डीजे 2 वर्षापूर्वी पाऊस पडत होता बोईसरमध्ये, फक्त तुमचाच डीजे वाजला. बाकी सर्व डीजेने गाशा गुंडाळला होता. जो सिडकोच्या गणपतीपासून चालू केला तो ब्रिजवासीपर्यंत 12:05 वाजलेला डीजे एकमेव डीजे उर्जी डीजे.
मर्द मराठा भडकला ना भाई, भगवा झेंडा फडकला. काय त्या शिवरायाची गाथा हो. जिजाऊ मातेने 9 महिन्यामध्ये 9 कोटी वर्षाचा इतिहास शिकवला त्या बाळाला. आणि बघता बघता बाळाने गडकिल्ले जिंकले, शेवटचा तोरणागड जिंकलं आणि स्वराज्याचं तोरण मांडलं. अशी गाथा माझ्या राजाची, या छत्रपती शिवाजी. किती किती गुण गायचे, शब्दाची बाराखडी पुरी पडते. असा राजा आला महाराष्ट्राला आणि बघता बघता महाराष्ट्राचं पथकरण केलं गेलं आणि जगजत्तामध्ये महाराष्ट्राचं नाव भारत देशाच्या पलीकडे जगामध्ये नाही गेलं. वेअर इज इंडिया अँड व्हॉट इज महाराष्ट्र असं विचारतोच महाराष्ट्र आपण बघतो. त्या महाराष्ट्रातलं पालघर जिल्ह्यातलं, पालघर तालुक्यातलं हे गाव म्हणजे पंचाळी गाव. काही दर्जेदार स्पर्धा खेळली जाते. अप्रतिम फटकेबाजी फलंदाजी बघायला म्हणजे साकीर मुल्लाची पुन्हा टॅप केलं जात आहे आणि पुन्हा चौकार. गावामध्ये पहिली गाडी किंवा पहिली डोमडोमारी साखरी मुलाला दाखवतात कारण लक्ष्मी त्याच्याकडे भरते. आणि आता साखरी मुलाची धावसंख्या झाली ती काय क्लास बघायला डीजे 51 धावा विजयासाठी करायची म्हणजे 29 चेंडूमध्ये 41 धावाची उत्कृष्ट फलंदाजी साकीर मुलासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. जाता जाता आठवण ठेवा या वर्षीचा काय क्लास दर्जेदार उत्कृष्ट आयोजन बघायला मिळालं. जिथे जिथे जाईल ना तिथे त्या स्पर्धेचं मी निश्चितच समालोचन करेल. त्या बाबतीत म्हणजे ऑर्गनायझेशन जेवणाची व्यवस्था आजपर्यंत कुठे झाली नसेल अशा पद्धतीचे आमची व्यवस्था इथे झाली. वडकून एक सांगतो मी, वडकूनला खूप तिथे आमच्याकडे गोट्या अंपायर असायचा. तिकडे देखील आम्ही अर्धा सामने संपवलेत. त्यानंतर विचार केला एक ब्रँड स्पर्धा आपण पाहिली ती म्हणजे सरावलीची आतिश राऊची. त्यानंतर पाहिली आपण दोस्ती चषक. त्यानंतर आता आपण बघितले तुम्ही नुकती केलेली स्पर्धा. आमच्याकडे डान्स पण अंपायर आहे चिन्मय तरे. पुढच्या वेळेस त्याला आपण घेऊ. पण 51 धावा विजयासाठी करायच्यात. पण एकदा पुन्हा युसुफजी बॅक टू बॅक 41 धावाची घणघणाटी फलंदाजी करताना पाहायला इथं बघायला मिळते. तो म्हणजे साकीर मुल्ला. चला इथे बाकी मी समालोचक कक्षातून निरोप घेतोय. निश्चितच आयोजकांचं ज्यांनी मला इथे खूप चान्स दिला, विकी, संपूर्ण मित्रमंडळी, तरुण मंडळी आणि खरोखर समालोचन केलं, आनंद वाटला. आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने ब्रँड आपण बघत होतो पण आज बघितल्यानंतर दोन्ही पाळण्यामध्ये डोळ्याच्या कोणामध्ये बसलाय. आणि एक ब्रँड टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेचं नामांकन केलं जाईल आणि ते एक गाव म्हणजे फक्त ऑनली फॉर पंचाळी आणि गाव असणार आहेत. तुलनाशी तुमच्याकडे जोडतील, शेवटचे 5 षटके घेतील, फायनलचा इतिहास तुमच्याकडे सांगण्याचं कार्यक्रम करतील युसुफ सय्यद. नक्कीच धन्यवाद दीपक संकेत, संतोष पाटील. आपण पाहिलं एक सुरेख व्यक्तिमत्व. नक्कीच मेगा फायनलचा सामना, शेवटचे 5 षटकं. मी युसुफ सय्यद प्रतीक दसांचा हार्दिक स्वागत करतो. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे माझे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतीय संविधान जननेलेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून तसंच भारतीय मिसाइलमॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सलाम करून मी शेवटच्या या 5 षटकाची समारोहाला सुरुवात करतोय. आपण पाहतो यावेळेस जे प्रेक्षक वर्ग आहे, जे लाईव्ह आमच्यावर जोडले गेलेत, जे महिला आमच्यावर बसले गेलेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून एकदा परत हार्दिक स्वागत करतो. 2 फलंदाज, एका बाजूला नॉनस्ट्राईकला अवधूत आणि स्ट्राईकवर अक्षय. त्यांनी एकमेव असा फलंदाजांनी अर्धशतक झळकवलं. साकीर ऑन नागवा सज्ज झालाय. पहिला चेंडू या षटकामधला, पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला अतिकाला चेंडूवर, परंतु पाहिलं गेलं ना तर एकेरी धावाने श्रीगणेश केला जातोय. एक धावाने श्रीगणेश केला गेला. 51 धावाचं लक्ष आहे. येणारे अजून पाहिलं गेलं तर 29 चेंडू बनवायचे 50. 2 खेळाडूंच्या मध्ये रेस लागली गेली या स्पर्धेमध्ये. व्हॅल्युएबल प्लेयर कोण असणार या स्पर्धेमधला? व्हाईट बॉल पंचांना की दर्शवत आहेत. खराब चेंडू, धावसंख्या एकदम पुढे ससावेल, धावसंख्या चढ पोहोचेल ती म्हणजे 2. फटका सुरू एक पाहायला गेला तर काय घडलंय?
आणि अवधूतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पाहिलं गेलं आपण गडी बाद झाला. अवधूत कुणावर खराब कॉलिंग पाहायला भेटते. चेंडू हातामध्ये होता अरकमच्या आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच मिस्टर अवधूत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत. इंजरी आहे कंबरीमध्ये, नक्कीच इंजरी आहे, बॅक प्रॉब्लेम आहे, परंतु संघाला गरज. मेगा फायनलचा सामना पहिल्यांदा मेगा फायनलमध्ये पोहोचला या स्पर्धेमध्ये. 5व्या पर्वामध्ये सीझन 1चा चॅम्पियन एका बाजूला, तारापूर कलंदर तर एका बाजूला. नवीन चॅम्पियन पाहायला भेटेल का? मी सांगितलं तर प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतं आपल्याला. तर बघा कोण बनेल चॅम्पियन. दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल तारापूर की पहिल्यांदा चॅम्पियन बनेल साई कृपा दिलवाडी. त्यावेळेस खराब चेंडू, यशस्वी सुद्धा खराब. 1+1 2 धावा. अंपाचे हात समांतर, धावा येतील अमांतर, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 4 या अंकावर. 4 धावा दाफलकावर. चेंडूची गोष्ट, चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत पाहिलं गेलं तर या षटकामधला 2 चेंडू यावेळेस टॅप केल्या गेल्या. अक्कूच्या बॅट बंधून होते. डिक्लेअर झोन मध्ये महिला बंधूंच्या सन्मानासाठी हा चेंडू निघून जातोय. 1 धाव. फलक 1 पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकावर. आतापर्यंत 2 वाईट 2 सिंगल आणि 1 एक्स्ट्रा सिंगल अशा प्रकारे 5 धावा दाफलकावर लगावल्या गेल्या. तारापूर विरुद्ध दिलवाडी हा सामना आपण पाहतोय. सुटके फटका सुरू. एक चांगले क्षेत्ररक्षण साहेबाज शेख पाहायला भेटतोय. साहेबाज यांची गोष्ट केली तर नक्कीच जेव्हा तारापूर प्रॅक्टिस करत होता त्याला खूप मोठी इंजरी झाली होती. नी मध्ये नक्कीच त्रास झाला होता. 6 महिने तो घरी बसला होता, क्रिकेटवर दूर होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. चेंडू निघून झाला डिक्लेअर झोन मध्ये. 1 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटते 6-1 गडीच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो आजच्या रजनीमध्ये उर्वी म्युझिकल ग्रुप आमच्याकडे जोडलं गेलंय तर नक्कीच सुरेख काम आहे. त्यांना सुद्धा संधी देऊया आपण षटकानंतर. फटका सुरू. 1 फ्लिक केला गेला. 51 धावा डिफेंड करायचे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 1 गडीच्या मध्ये 6 धावा आहेत. येणारे 4 षटकं पाहिलं गेलं 11.25च्या सरासरीने बनवले ते 45. आपण ओळ्या तत्पूर्ण यावेळेस म्युझिकल ग्रुपकडे ऐकूया एक सुरेख संगीत. बघा सैफ पाहायला भेटतो. सैफ गोलंदाज सज्ज झाला. येणारे अजून 24 चेंडू बडवतील 45. आपण पाहतो चिराग तरे एका बाजूला, निगम पार्थ एका बाजूला, समीर खान एका बाजूला, प्रदीप विश्वकर्मा अशी 3 मुख्य मंच या स्पर्धेला लाभले गेले. एक चांगली स्पर्धा महाकाळ चषक 2023 1945 आयोजित. लेग ब्रेक चेंडू होता. चेंडू पाहायला बेस्ट करतोय आणि पाहिलं गेलं तर लेग बाय चेंडूमध्ये 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धप्पलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 23 चेंडू बनवायचे 44. अक्षय अक्कू राऊत ब्रँड ऑफ दिलवाडी आपण पाहतोय. आहा यावेळेस लेफ्ट करायचा प्रयत्न केला होता पण चेंडू शेवटच्या क्षणामध्ये पाहायला ब्रश करतोय. अक्कू नक्कीच स्माइल करतोय. अक्कूकडे ती क्षमता आहे, धावा बनवू शकतो, कारण की मागील सामन्यामध्ये 52 धावा त्याने बनवल्या होत्या. हा दुसरा गुगली आहे. अक्कूला नक्कीच सरप्राईज केलाय. चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेक टाकला गेला. मी सांगतो ना प्रत्येक वेळी जीवनामध्ये जेव्हा तुम्ही बुक्स रीड करतील ना तर सुरेख प्रोफेसर किंवा फिलोसॉफर बनू शकता. फलंदाज रीड केलाय म्हणून तो चांगला गोलंदाज बनू शकतोय. अशा प्रकारे चेंडू टाकतोय तो म्हणजे मिस्टर सैफ. हा सुद्धा चेंडू सुरेख 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट केले गेले. ज्या फलंदाज सेमीफायनल आपल्या नावावर केली होती, चांगली इनिंग साकारली, त्या फलंदाजाला बीट करतो गोलंदाज. नो बॉल. पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर मोतीलाल शाह साहेबांच्या स्वागतासाठी हा चेंडू आलाय आणि एकेरी धाव 2 धावा धावफलक 2 पुढे ससावेल 9 या धावावर. चेंडूची गोष्ट केली 4 चेंडू 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या. येणाऱ्या दिवशी पाहिलं गेलं तर चेंडूचा खेळ बाकी असेल 20 चेंडू बनवायचे 42. 20 चेंडू 42 धावांची गरज. बॅटची बाहेरची कडा फरदीन पाहायला भेटतो परंतु चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये. धावांची गोष्ट केली 10. येणारे शेवटचा चेंडू असेल 11 चेंडू 10 धावा धावफलकावर. 1 गडी बाद झालाय. अवधूत खराब कॉलिंग मध्ये तो मैदानाच्या बाहेर पाहायला भेटला. काल अवधूतने नक्की सुरेख खेळ साकारला होता याच मैदानामध्ये. आणि यावेळेस पाहायला गेलं तर पंच वाईट बॉल घोषित करतात. फरदीन चुकी करतोय. धावा येतात एक्स्ट्रा
3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु 1 एक्स्ट्रा धाव अशा प्रकारे 4 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या 12 या अंकावर एकूण बनवायचे 39. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 19 चेंडू 39 धावांची गरज. त्यावेळेस मोठा फरक घ्यायचा प्रयत्न आणि झेल टिपतो अतिक. विकेट क्रमांक दुसरा बाद होतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरी. वळूया आपण यावेळेस उर्वी म्युझिकल ग्रुपकडे. हे म्युझिक तुम्ही वाजवलं आणि एक आठवण करून दिली. एक असा साधा माणूस ज्याने हा गाणं गाला नक्कीच स्वर्गवासी झाला तो. जसा हा गाणं आपण पाहतो तो सॉन्ग नक्कीच म्युझिकल ग्रुप त्याची आठवण करून दिली. नक्कीच आयुष्याने प्राप्त असेल तो कुठे असेल नक्कीच सुखी असावं देवा घरी. तर बघूया आपण वाक्ू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न स्विच हिट परंतु पंचा वाईट घोषित करतात. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं ना तर जेव्हा फलंदाज स्विच हिट खेळतोय 10 चेंडू फेर असेल, परंतु यावेळेस अंडर बॉक्समध्ये नियम आले नाहीयेत. टॅप करायचा प्रयत्न अक्कूला बांधून ठेवलाय. यावेळेस काय करतो अशा प्रकारे आपण पाहतोय ना की एखाद्या मोठ्या वाघाला आपण पिंजऱ्यामध्ये बांधतो तशा प्रकारे बांधून ठेवलंय. पाया हलण्यासारखी चाल देत नाहीये साखरी मुल्ला. फुलटॉस बॉल कार्पेटद्वारे रोल केला गेला. माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे मी कौतुकात दाखवून दिलंय. टॅप येत नाहीये परंतु कार्पेटद्वारे सुद्धा मी चौकार खेचू शकतो हे अक्कूने दाखवलंय. स्वतः पाहतोय स्क्रीन कशा प्रकारे मी चुकी करतोय, कशा प्रकारे मला शॉट खेळावे लागतील हे पाहतोय अक्कू. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच धावफलकावर लगावले गेले 17. फुलटॉस बॉल परत एकदा फटका सुरेख आणि अक्षय राऊत अक्कू साठी थांबला पाहिजे. या स्पर्धेमध्ये 155 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज अक्कू राऊत साठी ताळ झाला पाहिजे. प्रेक्षकांनो अक्कू राऊत साठी 155 धावा. आपण पाहिला एक असा फलंदाज आशिष मोरे ज्याने 65 सालवड गावामध्ये 4 सामने खेळले होते, तब्बल धावा जमा केल्या होत्या 122. तो रेकॉर्ड ब्रेक झाला. इकडे 155 धावा अक्कूच्या बॅट मधून अजूनही बनवायचे विजयासाठी 15 चेंडू 30 धावा 2 चौकार लगावून कमबॅक करण्याची घंटी वाजवली अक्कू राऊत. आपण पाहतो ऑन स्ट्राईक. त्याचा फटका यावेळेस चेंडू निघून जात असेल सीमारेषेच्या पार. येतोय चौकार वाजव. नक्कीच रोहन थोड्या पुढच्या महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे. तुम्ही आताच घंटी वाजवली आहे. खूप खूप धन्यवाद तरुण भाई. नक्कीच आपण पाहतो चिराग तर एक डान्सिंग अंपायर आहे, परंतु येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये कोणाला सुद्धा डान्सिंग अंपायर हवा आहे तर आपल्या लोकल बॉय चिराग तरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एक सुरेख अंपायर सुरेख मॅन्युअल स्कोर सुद्धा आहे. तर बघूया आपण 3 बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक चौकार लगावलेत. अक्षर राऊत वेगवान चेंडू कार्पेटवर चेंडू रोल केला गेलाय. येतो चौकार. हिंदीमध्ये एक म्हण पाहायला भेटतं ना की माचिस तो फालतू में बदनाम है. मैदान पर आग अक्षर राऊत लगा रहा है. बॅक टू बॅक चौकार 4 चौकार. ज्या फलंदाजाला बांधून ठेवलं होतं त्या फलंदाच्या बॅटवर झालेत 16 धावा. पहिल्या 8 चेंडूमध्ये पाहिले गेलं मात्र 3 धावा होता. मागील 4 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्या. 12 चेंडू 19 जिंकतोय. धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या 29. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 13. बनवायचे विजयासाठी 22 धावा. 22 धावांची गरज. यावेळेस साई कृपा देलवाडी या संघाला एका बाजूला कलंदर बाबाचं नाव तर एका बाजूला साईबाबाचं नाव. कुठला संघ जिंकेल, साईंचा विजय की बाबांचा विजय? कोणीही जिंको क्रिकेट नक्कीच जिंकेल. यावेळेस 45च्या या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय महाकाल चषक 2023 एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. टॅप करायचा प्रयत्न. शेवटचा अंतिम चेंडू धाव. येणारे 12 चेंडू 11ची सरासरी गाठायची आहे. ड्रिंक ब्रेक. वळूया आपण यावेळेस ऑर्केस्ट्राकडे.
बिझी. चलो बोलूया मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू 22 धावांची गड. अरकाम यावेळेस गोंधळाचा झालाय. एका बाजूला फलंदाज पाहायला भेटेल स्ट्राईकवर, तो म्हणजे मास्टर दीपेश. हलका बॅटने खेळला गेला, धाव घ्यायचा प्रयत्न. अरकाम यावेळेस थ्रो करतो बोटवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि गडी क्रमांक 3 बाजार. 11 चेंडू 22 धावांची गरज. सामन्यामध्ये रंग निर्माण करण्याचा नक्कीच काम केले गेले. यावेळी धावची चेंडूमध्ये गडी बाद झालाय. कोण असेल यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये? कैवल्य पाहायला भेटेल. कैवल्य या लगेच. कैवल्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रिस्ट मनी प्रेझेन्स महाकाल चषक 2023 1945 आयोजित 5वा पर्व. शेवटची अंतिम 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 11 चेंडू लिहितील कहाणी. कोण नसेल चॅम्पियन यंदा विभागाचा चेंडू. काय चेंडू आहे. अरकम सुद्धा बेट करतोय. 10 चेंडू 22 धावांची गरज. अनिकेत म्हात्रे आपण पाहतोय आणि जय म्हात्रे चांगलं काम करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाचं नाव, प्रत्येक संघाच्या खेळाडूचं नाव त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलंय. शाळेमध्ये एवढं शिक्षण केलं नसेल तेवढं या 4 दिवसामध्ये त्यांनी पेनचा यूज केलाय. अनिकेत म्हात्रे आणि आपण पाहतोय जय म्हात्रे. यावेळेस चेंडू लेफ्ट केलाय. डेड बॉल पंचांकी दर्शवत आहेत. अक्को चतुर चालाक, व्हेरी चालाक ब्रो असा एक डायलॉग नक्कीच फेमस झाला होता बिग बॉस मधून. आपण पाहतोय यावेळेस टॅप केला गेला. डाऊन द ग्राउंड 2 खेळाडू अनार आणि फरदीन. यावेळेस येणारे चेंडू असतील या स्पर्धेमधले 9 चेंडू बनवायचे 22. फरदीनने चेंडू अडवलाय. चेंडू झाले 3. बघूया कोण विजयाची वाजवेल बिन. एका बाजूला साईकृपा तेलवाडी तर एका बाजूला कलंदर तारापूर. तारापूरचे प्रेक्षक आहेत, दलावडीचे देलवाडी सुद्धा प्रेक्षक आहेत, सपोर्टर्स आहेत, पण ते क्रिकेटचे चाहते सुद्धा पाहायला भेटतात. टॅपचा फटका. साकीर मुल्ला चेंडू खाली येते आणि सामना थांबला गेलाय. 8 चेंडू 22 ची गरज. ऑफ साइडला खेळला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न. अनार चेंडूवर अडतोय आणि कुठली धाव नाहीये. निर्धाव षटक येईल का या स्पर्धेमधला? पाहिलं गेलं तर हॅट्रिक आली. 1 हॅट्रिक लगावली गेली रोहन गावडनी पहिल्याच सामन्यामध्ये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अंतिम सामन्यात निर्धाव षटक टाकेल का अरकाम? बॅटची बाहेरची कडा आणि एक धाव. येणारे 6 चेंडू बनवायचे 21. फलंदाज सगळं पाहायला भेटेल तो म्हणजे मिस्टर अक्कू आणि गोलंदाज पाहायला भेटेल फरदीन. वरील डिझाईन सगळे मास्टर. येणारे 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू मध्ये 30 झाल्यात या स्पर्धेमध्ये. मुरबे संघासमोर संघ होता साई कृपा देलवाडी. यावेळेस सुद्धा संघ आहे साई कृपा देलवाडी. बनवायचे 21 परंतु तारापूर संघाचा गोलंदाज मिस्टर फरदीन. त्यावेळेस हा खराब चेंडू. पंच नक्की दर्शवतात वाईट बॉल. वाईटची सुरुवात झाली आहे. 20 धावांची गरज. 5 चौका ठोकावे लागतील. नो बॉल आणि यावेळेस पंच फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. ओके नक्कीच कॉल केला होता परंतु हा फेअर डिलिव्हरी आहे. 1 धाव. येणारे 5 चेंडू बनवायचे 19 हा सामना जिंकण्यासाठी. पाहिलं गेलं तर तारापूर संघाची गडी बाद झाले. आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवर. एकही गडी बाद झाला नव्हता. यावेळेस कार्पेटर चेंडू खेळला गेला. खेळाडू मला वाटतं त्यावेळेस चेंडूला फील्ड करतोय तो म्हणजे गुलफाम. गुल खिले हे इस वक्त तारापुर के मोहल्ले में. नक्कीच पाहिलं तर जीत विजयाची खुशबूची चाहूल नक्कीच लगावली गेली. 33 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडू 18 धावांची गरज. कंपल्सरी धावा चेस असतील. हा खराब चेंडू आहे. 4 चेंडू 17 धावा परंतु 17 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण की तुमचे 3 गडी बाद झालेत.
साईकृपा दिलवाडी. सुरेख चेंडू फरदीन हरदीन शुभेश श्याम हरदीन सी फरदीन अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते. तारापूर संघाचा जल्लोष नक्की पाहायला भेटते. तुम्हाला नक्की डान्स करण्याची संधी आम्ही देऊया, परंतु येणारे 3 चेंडू नंतर आपण वाजवायचं, तेव्हा आपण आराम घ्यायचा आहे. रोहन थोडासा आराम घ्या, हाताला आराम घ्या आपण तो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस तर अनिकेत मात्र आणि जय मात्र आपण पाहतो. अनिकेताची गोष्ट केली तर आपण सध्या कोळशाच्या खदानामध्ये एक हिरा असतो, तसा प्रकारे कोयला घासून घासून हिरा बनतो ना, तो हिरा आहे अनिकेत. मुन्ना गँगचं सुद्धा आपण कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी चेंडू गेले, ते चेंडू आणण्याचं लगेच काम केलं गेलं. मी सुसहित पूर्ण 145 संघाचा सौरभ भोईर, अंकुश भोईर आणि पूर्ण टीम विकी भोईर आपल्या संख्येचा सगळ्यांचा धन्यवाद करतो. मला यंदाच्या सलग 3 ते 4 वर्षामधून समाज तुम्ही बोलवतात, आपलं समजून मी कारण मनापासून तुमचा धन्यवाद करतो. शेवटचा अंतिम चेंडू आहे. लगेच ग्राउंडची गोष्ट केली तर रक्ष म्हणजेच आमचा बाऊल आणि सौरभ भोईर मैदानाची खूप मेहनत घेतली गेली. ज्यांनी आम्हाला स्पर्धेत सपोर्ट केले त्या सगळ्यांना मी धन्यवाद करूया. शेवटचा क्षण आहे आणि व्हाईट बॉल आहे. नक्कीच मी तेव्हा सांगेल तेव्हा आपण वाजवायचं, दक्षता घ्या प्लीज, कारण की शेवटचा क्षण आहे. खूप सुरेख स्पर्धा रेस टू मनी प्रेझेंस आपण पाहिलं. महाकाळ चषक 2023 145 आयोजित स्पर्धा. शेवटचा एक चेंडू, एक पाऊल दूर चॅम्पियन बनण्याचा 5व्या पर्वामध्ये कलंदर तारापूर आणि बनतो चॅम्पियन कलंदर तारापूर आणि कलंदर तारापूर चॅम्पियन ठरलाय 5व्या पर्वामध्ये. तर वळूया आपण यावेळेस डीजे कडे. नक्कीच 2:44 आपण मुख्य पारितोषिक वितरित करायचं विनंती असेल. त्याला जे संघ आहे त्याने पुढे यायचं आहे. 145 दिलवाडी संघ, साईकता बिरवाडी आणि चॅम्पियन संघ तारापूर. चला लगेच समालोचन कक्षासमोर या. आपल्यावर पूर्ण बक्षीस समान आपल्याला घेऊन येतील संतोषजी पाटील सर. संतोषजी पाटील घेऊन येतील थोड्या क्षणामध्ये. एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली 145 आयोजित स्पर्धा.